हेलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चा क्लासेस. मी बच्चा सर, डायरेक्टर ऑफ बच्चा क्लासेस. बच्चा लोक आपण 9th स्टँडर्डचं मॅथ्स पार्ट 1 मधलं फर्स्ट चॅप्टर सेट्स स्टडी करायला सुरुवात केलेली आहे. बच्चा लोक, आपण ऑलरेडी प्रॅक्टिस सेट 1.3 पर्यंत आलेलो आहोत. आतापर्यंत आपण शिकलो की सेट म्हणजे काय, सेट लिहिण्याच्या मेथड्स कोणत्या, लिस्टिंग मेथड, तिलाच आपण रोस्टर मेथड पण म्हणतो. नंतर सेट बिल्डर फॉर्म, तिलाच आपण रूल मेथड पण म्हणतो. नंतर बच्चे लोक वेरियस टाइप्स ऑफ सेट पाहिले आपण. एम्प्टी सेट, नल सेट, फायनाइट सेट, इनफायनाइट सेट, इक्वल सेट्स. तर बच्चे लोक हे पण आपण पाहिलं. नंतर आपण पाहिलं युनिव्हर्सल सेट, कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. आणि बच्चे लोक आज आपल्याला नंतर सबसेट पण पाहिलं आपण. बच्चे लोक आज आपल्याला ऑपरेशन्स ऑन सेट्स या नावाचा टॉपिक शिकायचा आहे. ऑपरेशन्स ऑन सेट्स. ऑपरेशन्स ऑन सेट्स म्हणजे लोक ऑपरेशन म्हणजे काय, क्रिया. सेट्सवर कोणकोणत्या क्रिया आपल्याला करता येतात त्या ऑपरेशन्स ऑन सेट्स. त्यात पहिलं इंटरसेक्शन. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. पण चलो इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स म्हणजे काय. सपोज वी हॅव कन्सिडर्ड ए अँड बी ॲज टू सेट्स. जर आपण ए आणि बी नावाचे दोन सेट कन्सिडर केले, देन आपण असा सेट फॉर्म केला की ए मधले कॉमन मेंबर, बी मधले कॉमन मेंबर, दोघांत ए आणि बी मधल्या कॉमन मेंबरचा जर आपण सेट फॉर्म केला तर त्याला काय म्हटलं जातं, इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. इफ ए अँड बी आर टू सेट्स, देन द सेट of common members of sets A and B is called as intersection of two sets. समजा बच्चे लोग A equal to समजा असा सेट आहे 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आणि बच्चे लोग B असा सेट आहे B equal to 6, 7, 8, 9, 10, 11, 12. समजा सेट ए असा आहे 3, 4, 5, 6, 7, 8, 9. सेट बी असा आहे 6, 7, 8, 9, 10, 11, 12. देन इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. चलो इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. इंटरसेक्शन साठी हा असा सिंबल वापरतात. कॅपिटल यू त्याच्या उलटा, कॅपिटल यू च्या उलटा पार्ट करून टाकायचा, उलटा कॅपिटल यू. This is symbol for intersection. A intersection B. A intersection B. हे काय झालं, A आणि B चं इंटरसेक्शन. उलटा U काढायचा, त्याला म्हणायचं इंटरसेक्शन. A intersection B equal to, मतलब या दोघातले फक्त कोणते मेंबर घ्यायचे, कॉमन मेंबर्स. 6 दोघांमध्ये बघा, 7 दोघांकडे आहे, 8 दोघांकडे आहे, 9 दोघांकडे आहे. तर चलो फक्त कॉमन मेंबरचा सेट, त्याला काय म्हणतात, इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. मग ए आणि बी चा इंटरसेक्शन केला पण या दोन सेटचा, तर मेंबर्स कोणते घ्यावे लागतील बच्चो, 6, 7, 8, 9. थोडक्यात बच्चो जर इंटरसेक्शनची तुम्हाला डेफिनेशन लिहायची असेल तर आपण इंटरसेक्शनला असं पण लिहू शकतो, ए इंटरसेक्शन बी इक्वल टू सेट ऑफ ऑल एक्स, set of all x such that x belongs to A. x हा A चा मेंबर आहे and x belongs to B. x B चा पण मेंबर आहे. तर बच्चे लोग A इंटरसेक्शन B, जर रूल मेथडने आपण हा सेट लिहिला तर तो कसा लिहिला जाईल, A इंटरसेक्शन B is the set of all x such that x belongs to A and x belongs to B. म्हणजेच काय, तो मेंबर दोघांकडे आहे. A सेटचा पण तो मेंबर आहे आणि B सेटचा पण तो मेंबर आहे. मीन्स युनियन ऑफ सेट्स A and B is the set of all members which are in A and which are in set B also. तो बच्चे लोग इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स, सिंपल कन्सेप्ट आहे. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स कसं लिहिलं जातं, हे असं. ए रीड कसं करायचं, ए इंटरसेक्शन बी, ए इंटरसेक्शन बी.
मग ए इंटरसेक्शन या सिंबलला काय म्हणायचं आपल्याला, इंटरसेक्शनचा सिंबल आहे. चलो ए इंटरसेक्शन बी मध्ये कोणते मेंबर्स वापरायचे आपण, तर दोघांमधले कॉमन मेंबर्स. म्हणजेच काय, असे मेंबर्स सिलेक्ट करायचे की ते ए मध्ये पण आहेत, एक्स बिलॉंग्स टू ए अँड एक्स बिलॉंग्स टू बी, बी मध्ये पण आहेत. दोघं सेट मध्ये असणाऱ्या मेंबरचा तो सेट असतो, त्याला म्हणायचं आपण इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. मग चलो प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन, properties of intersection of two sets. इंटरसेक्शनच्या प्रॉपर्टीज. चलो आता इथे आपण लिहिलं ए इंटरसेक्शन बी, इथे लिहिलं ए इंटरसेक्शन बी. याच्या ऐवजी आपण बी इंटरसेक्शन ए लिहिलं असतं तर बी इंटरसेक्शन ए म्हणजेच काय, बी आणि ए मधले कॉमन मेंबर्स. आता बी आणि ए मधले कॉमन मेंबर्स घेतले तरी पुन्हा काय येणार आहे बच्चे लोक, तेच येणार आहे, सेम राहणार आहे. त्यामुळे लक्षात काय घ्या, ए आणि बी चं इंटरसेक्शन, ए आणि बी चं इंटरसेक्शन म्हणजेच काय, बी आणि ए चं इंटरसेक्शन. ए इंटरसेक्शन बी केलं काय आणि बी इंटरसेक्शन ए केलं काय, कारण शेवटी आपल्याला काय ए आणि बी मधले कॉमन मेंबर्स घ्यायचे, इथे पण बी आणि ए मधले कॉमन मेंबर्स घ्यायचे. त्यामुळे ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी इंटरसेक्शन ए. मतलब सेकंड प्रॉपर्टी, इफ ए इज सबसेट ऑफ बी, इफ ए इज सबसेट ऑफ बी, जर का ए हा बी चा सबसेट आहे, देन बच्चे लोग देन ए युनियन बी जर केलं तर काय असेल. बच्चे लोग इफ ए इज सबसेट ऑफ बी, ए चे सगळे मेंबर बी मध्ये आहेत. बच्चे लोग इफ ए इज सबसेट ऑफ बी, याचं मीनिंग काय झालं, ए इज सबसेट ऑफ बी चं ऑल मेंबर्स ऑफ सेट ए आर इन सेट बी, ए चे सगळे मेंबर बी मध्ये. मग त्या केस मध्ये बच्चे लोग, त्या केस मध्ये ए इंटरसेक्शन बी, त्या केस मध्ये ए इंटरसेक्शन बी किती असेल, तर ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए आणि बी मधले कॉमन मेंबर्स, ए आणि बी मधले कॉमन मेंबर्स. आणि इथे तर ए इज सबसेट ऑफ बी म्हणजे ए चे सगळे मेंबर बी मध्ये आहेत, म्हणजेच काय, दोघांमध्ये कॉमन मेंबर्स कोणते सापडतील, मग ए मधले. का बरं, तर ए इज सबसेट ऑफ बी, ए हा बी चा सबसेट आहे, ए चे सगळे मेंबर बी मध्ये आहेतच. मग इंटरसेक्शन मध्ये दोघांमधले काय घेणार आपण, कॉमन मेंबर घेताना ए चे तर ए मध्ये आहेतच, पण ए इज सबसेट ऑफ बी, त्यामुळे बी मध्ये पण ए चे मेंबर आहे. त्यामुळे चलो ए इंटरसेक्शन बी काय असतो, तर एच असतो. ए इंटरसेक्शन बी, इफ ए इज सबसेट ऑफ बी देन ए इंटरसेक्शन बी इक्वल टू ए. चलो थर्ड प्रॉपर्टी पाहूया. इफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू बी असेल, समजा ए इंटरसेक्शन बी इक्वल टू बी, ए आणि बी चा इंटरसेक्शन केलं. इंटरसेक्शन म्हणजे काय, दोघांच्या कॉमन मेंबरचा सेट. आणि जर तो बी असेल तर याचा सरळ अर्थ काय आहे बच्चो, बी इज सबसेट ऑफ ए. याचा सरळ अर्थ राहील बी इज सबसेट ऑफ बी. का बरं, तर ए इंटरसेक्शन बी किती आहे, बी इतकं. इंटरसेक्शन मध्ये कोण येतात, कॉमन मेंबर्स. ए आणि बी चे कॉमन मेंबर्स किती आहेत, तर बी इतके आहेत, बी या सेट मधल्या मेंबर्स इतके आहेत. तर याचा सरळ अर्थ काय झाला की बी इज सबसेट ऑफ ए. चलो फोर्थ प्रॉपर्टी, चौथी प्रॉपर्टी, इफ ए इंटरसेक्शन बी इज सबसेट ऑफ ए, A intersection B is subset of A. A intersection B is subset of A. A intersection B is subset of A. And A intersection B is subset of B. बच्चे लोग, A intersection B subset of A. A intersection B is subset of A and A intersection B is what, subset of B. का बरं, तर इंटरसेक्शन मध्ये कोणते येतात, कॉमन मेंबर. मग हे सगळे कॉमन मेंबर ए आणि बी मधले हे फक्त कॉमन मेंबर्स आहेत, ते ए मध्ये असतातच. त्यामुळे ए इंटरसेक्शन बी इज व्हॉट, सबसेट ऑफ ए.
ए इंटरसेक्शन बी काय असतो सबसेट ऑफ ए. ए इंटरसेक्शन बी काय असतो सबसेट ऑफ बी. का बरं इंटरसेक्शन फॉर्म कसा केलेला असतो आपण, तर इंटरसेक्शन फॉर्मच झालेला असतो कॉमन मेंबर्स म्हणून. त्यामुळे ह्या ए इंटरसेक्शन बी मधले ए मधले पण आहेत, बी मधले आणि फक्त कॉमन आहेत. त्यामुळे ए इंटरसेक्शन बी इज सबसेट ऑफ ए अँड ए इंटरसेक्शन बी इज सबसेट ऑफ बी. तो चलो फिफ्थ प्रॉपर्टी है ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट. ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट. आता ए इंटरसेक्शन कोणासोबत केलंय, ए कॉम्प्लिमेंट सोबत केलंय. चलो ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, जे मेंबर ए मध्ये नाहीत पण यू मध्ये आहेत. ए कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय, जे मेंबर ए मध्ये नाहीत पण यू मध्ये आहेत. मग आता ए कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय, ए मध्ये नसणाऱ्या मेंबरचा सेट, ए मध्ये नसणारे. मग या दोघांमध्ये कोणी कॉमन सापडेल का, नाही, कारण हा सेट ए मधले मेंबर्स. तर हा सेट काय सांगतो, ए मध्ये नसणारे मेंबर्स. मग दोघांमध्ये कोणी कॉमन नाहीच आहे, त्यामुळे हा सेट काय राहील, तर एम्प्टी सेट राहील. ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट काय असेल, 5. मग चलो समजा तुम्ही ए सोबतच इंटरसेक्शन केलं तर ए इंटरसेक्शन ए, तर ए इंटरसेक्शन ए काय असेल मित्रांनो, एच, कारण ए सोबत इंटरसेक्शन दोघांमधले कॉमन मेंबर. मग ह्या ए मधले कॉमन मेंबर आणि ह्या ए मधले कॉमन मेंबर म्हणजेच काय, ए चे मेंबर राहतील ते सगळेच्या सगळे. त्यामुळे ए इंटरसेक्शन ए काय असतं बच्चो, तर ए असतं. आणि शेवटची प्रॉपर्टी ए इंटरसेक्शन 5. ए इंटरसेक्शन 5 म्हणजे कोण, एम्प्टी सेट. तर बच्चो ए इंटरसेक्शन 5, ए चं इंटरसेक्शन कोणासोबत घेतोय आपण, 5 सोबत. तर बच्चो 5 मध्ये तर कोणीच मेंबर नाहीये, एम्प्टी सेट आहे. मग दोघांमध्ये कॉमन कोणी सापडेल का, तर नाही सापडणार. त्यामुळे तो काय राहील, एम्प्टी सेटच असेल. तर बच्चो प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स फक्त पाहिलेल्या राहू द्या. खूप त्या आपल्याला परीक्षेला विचारल्या जातात असं काही नाहीये, फक्त प्रॉपर्टीज म्हणून आपण त्या पाहिल्यात. प्रत्यक्षात काय प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला फारसा काही त्याचा उपयोग नाही. पण चलो आपण शिकलो ऑपरेशन्स ऑन सेट्स मध्ये. फर्स्ट ऑपरेशन शिकलो आपण इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. फक्त लक्षात काय राहू द्या, इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. जर का ए आणि बी हे दोन सेट असतील, मग ए इंटरसेक्शन बी मध्ये कोणते मेंबर असतात बच्चो, दोघांमधले कॉमन मेंबर्स. ए आणि बी मधल्या कॉमन मेंबरच्या सेटला काय म्हणतो आपण, ए इंटरसेक्शन बी. बच्चो चला पुढे पाहूया. बच्चो समजा ए सेट हा असा आहे, ए सेट हा असा आहे. ए इक्वल टू 1 3 5 7 9. ए इक्वल टू 1 3 5 7 9. आणि बच्चो बी सेट आहे आपला, बी सेट असा 2 4 6 8 10 असा. बच्चो ए सेट आहे 1 3 5 7 9, बी सेट आहे 2 4 6 8 10. चलो चला यांचा ए इंटरसेक्शन बी हा सेट बनवू आपण. ए इंटरसेक्शन बी, ए आणि बी चा इंटरसेक्शनचा सेट घेऊया. मग चलो ए आणि बी चा इंटरसेक्शन घेताना ए आणि बी मधले कोणते मेंबर्स घ्यावे लागतात, कॉमन मेंबर्स. चला घ्या दोघांमधले कॉमन मेंबर्स घ्या. 1 इकडे आहे का, 2 इकडे आहे का, पूर्ण सेट्स पहा आणि दोघांमध्ये किती कॉमन मेंबर आहेत सांगा पटकन. तर चलो ए आणि बी मध्ये कुणीही कॉमन मेंबर नाही. म्हणजेच काय, ए इंटरसेक्शन बी हा काय आहे, एम्प्टी सेट आहे. म्हणजे बच्चो जेव्हा ए आणि बी चं इंटरसेक्शन एम्प्टी सेट असेल तेव्हा यांच्यामध्ये एकही कॉमन मेंबर नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि मग जेव्हा बच्चो यांच्या इंटरसेक्शन मध्ये किंवा दोघांमध्ये एकही कॉमन मेंबर नसतो तेव्हा अशा सेट्सला म्हणायचं असतं डिसजॉइंट सेट्स. अशा सेट्सला आपण नाव काय ठेवणार आहोत, डिसजॉइंट सेट्स. जर का दोन सेटचं इंटरसेक्शन काय राहत असेल, एम्प्टी सेट. इफ इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स इज व्हॉट, एम्प्टी, then these sets are called as disjoint set.
इन मराठी त्याला म्हणतात विभिन्न संच. का बरं? दोघांमध्ये बच्चे लोक एकही मेंबर कॉमन नाही, तेव्हा अशा केसमध्ये आपण या सेट्सना काय म्हणतो? डिसजॉइंट सेट्स. डिसजॉइंटचा अर्थ काय? विभिन्न, सारखं काहीही नाही त्यांच्यामध्ये. बच्चे लोक चला आपलं चाललंय ऑपरेशन ऑन सेट्स. आपण इंटरसेक्शन शिकलो, इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. तर बच्चे लोक या इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स मध्ये या दोन्ही सेट मधले कोणते मेंबर्स घेत असतो? फक्त आपण कॉमन मेंबर्स घेत असतो. बच्चे लोक आता पाहूया युनियन ऑफ टू सेट्स. युनियन ऑफ टू सेट्स. युनियन ऑफ टू सेट्स. बच्चे लोग दोन सेट्सचं युनियन. युनियन ऑफ टू सेट्स. If A and B are two sets, if A and B are two sets, then union of two sets means all the members of set A and all the members of set B. Set formed by all the elements of set A and all the elements of set B. Set A चे पण elements टाका, set B चे पण elements टाका, तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? युनियन ऑफ टू सेट्स. समजा चलो A इक्वल टू 1 2 3 4 5 6. बच्चों लोग B इक्वल टू 4 5 6 7 8 आणि 9. A सेटचे मेंबर्स आहेत हे 1 2 3 4 5 6. B सेटचे मेंबर्स आहेत 4 5 6 7 8 9. देन बच्चों लोग युनियन साठी कॅपिटल यूज करतात. A युनियन B. A युनियन B. युनियन साठी काय? तर कॅपिटल यूज करतात. A युनियन B. तर A युनियन B मधले बच्चे लोग दोघं सेट मधले मेंबर्स द्यायचे असतात. दोघं सेट मधले. मग 1 2 3 4 5 6 हे तर आलेच पहिल्या सेट मधनं. 1 2 3 4 5 6 पहिल्या सेट मधनं आलेच. पुन्हा दुसऱ्या सेट मधनं कोण घ्यावे लागतील? 4 5 6 7 8 9. पण बच्चों काय सेट लिहिताना मेंबर्स रिपीट करायचे नसतात, त्यामुळे 4 5 6 आधीच लिहून झालेत. आता कोण लिहिलं पाहिजे आपण? 7 8 आणि 9. तर बच्चों A युनियन B मध्ये काय? A युनियन B म्हणजे असा सेट की त्याच्यामध्ये A चे पण सगळे मेंबर आहेत, B चे पण सगळे मेंबर आहेत. इंटरसेक्शन मध्ये काय होतं बच्चों? युनियनच्या ऐवजी इंटरसेक्शन मध्ये काय होतं? दोघांमध्ये फक्त कॉमन मेंबर्स. युनियन मध्ये कोण आहे बच्चों? युनियन मध्ये दोघांमध्ये सगळे मेंबर्स. युनियन मध्ये दोघांमधले सगळे मेंबर्स आहेत. म्हणजेच काय थोडक्यात? A युनियन B इक्वल टू इट इज सेट ऑफ ऑल x. A union B is set of all x such that x belongs to A or x belongs to B. X is member of A or X is member of B. इंटरसेक्शन मध्ये काय होतं बच्चों? इथे अँड म्हणजे याचा पण मेंबर आहे, x हा A चा पण मेंबर आहे आणि B चा पण. इथे काय? ऑर म्हणजे काय? किंवा x हा A चा मेंबर आहे किंवा x हा B चा मेंबर आहे. दोघांपैकी कोणाचाही मेंबर चालणार आहे. म्हणजे A मधले पण सगळे मेंबर्स, B मधले पण सगळे मेंबर्स, तेव्हा त्यांना काय म्हणणार आहे आपण बच्चों? A युनियन B. A युनियन B. युनियन मध्ये काय आहेत? A चे पण मेंबर आहेत सगळे, B चे पण मेंबर आहेत सगळे. त्याला रूल मेथडने डिफाइन करायचं झालं तर A युनियन B is set of all x such that x belongs to A or x belongs to B. x हा A चा तरी मेंबर आहे किंवा x हा B चा तरी मेंबर आहे. ओके बच्चों, this is what union of two sets. Now properties of union of two sets. Properties of union of two sets. Properties of union. तो बच्चों A युनियन B केलं काय? A युनियन B केलं काय? आणि B युनियन A केलं काय? A चं युनियन B सोबत केलं काय आणि B चं युनियन A सोबत केलं काय? मेंबर सगळे काय राहतील? सेमच राहतील. A युनियन B इक्वल टू व्हॉट? B युनियन A. युनियन मध्ये कोण येतात? A चे पण मेंबर, B चे पण मेंबर, दोघांमध्ये मेंबर येतात. त्यामुळे बच्चों A युनियन B काय आणि B युनियन A काय असतं? सेमच असतं.
बच्चों लोग सेकंड, इफ A is subset of B, A is subset of B, then जर का बच्चों लोग A हा B चा सबसेट आहे, म्हणजेच A चे सगळे मेंबर B मध्ये आहेत आणि अशा वेळेस आपण A युनियन B केलं, अशा वेळेस आपण A युनियन B केलं तर काय असेल ते बच्चों लोग, इफ A is subset of B, A is subset of B, A हा B चा सबसेट आहे आणि आता करतोय आपण A युनियन B, A सबसेट ऑफ B, A चे सगळे मेंबर B मध्ये आहेतच, त्यामुळे A युनियन B करताना काय राहील, नुसता Bच राहील. का बरं, A सबसेट ऑफ B, A चे मेंबर B मध्ये आहेतच, मग युनियन करताना फक्त B चे लिहिले तरी चालतील ना. कळतंय का बच्चो? A इज सबसेट ऑफ B, A चे सगळे मेंबर्स B मध्ये आहेत, त्यामुळे A आणि B चं युनियन केलं तर काय, फक्त B चे मेंबर लिहिले तरी चालतील, कारण A चे मेंबर पण B मध्ये आहेतच. बच्चों लोग थर्ड प्रॉपर्टी, तो बच्चों लोग A इज सबसेट ऑफ A युनियन B. A काय असणार, सबसेट ऑफ A युनियन B. का बरं, A युनियन B मध्ये A मधले पण मेंबर आहेत, B मधले पण मेंबर आहेत, त्यामुळे A इज सबसेट ऑफ A युनियन B and बच्चों लोग B इज ऑल्सो सबसेट ऑफ A युनियन B. A is subset of A union B and B is subset of A union B. का बरं, A union B मध्ये A चे पण मेंबर आहेत, B चे पण मेंबर आहेत. A union B मध्ये A चे पण मेंबर आहेत, B चे पण मेंबर आहेत, त्यामुळे A हा सबसेट असेल कोणाचा, A union B चा, तसं B पण काय असेल, सबसेट असेल A union B चा. बच्चों लोग फोर्थ प्रॉपर्टी, बच्चों लोग जर का तुम्ही A चं युनियन केलं A कॉम्प्लिमेंट सोबत, A युनियन A कॉम्प्लिमेंट, A चं युनियन केलं आपण A कॉम्प्लिमेंट सोबत, तर बच्चों लोग काय असेल हा सेट, A युनियन A कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, A मध्ये नसणारे पण U मध्ये असणारे. A कॉम्प्लिमेंटचा अर्थ काय, A मध्ये नाहीत पण U मध्ये आहेत. तर बच्चों लोग A चं युनियन केलं A कॉम्प्लिमेंट सोबत, म्हणजेच काय, A मध्ये असणारे आणि हे काय, A मध्ये नसणारे, A मध्ये असणारे, A मध्ये नसणारे सगळे एकत्र केले तर कोण तयार आहे बच्चों लोग, U. इथे हा U युनियन साठी आहे, तर बच्चों लोग इथला हा U काय आहे, युनिव्हर्सल सेट साठी आहे. दोघं ठिकाणी तुम्हाला यूज दिसेल, A युनियन A कॉम्प्लिमेंट इक्वल टू व्हॉट, U. पण हा U सिंबल कशासाठी आहे, युनियन साठी आहे, तर हा U कशासाठी आहे, तर युनिव्हर्सल सेट साठी आहे. ओके बच्चों लोग, फिफ्थ प्रॉपर्टी, बच्चों लोग सपोज A युनियन A केलं तर काय मिळेल रे, बच्चों लोग A युनियन A केलं, A चं युनियन A सोबतच केलं तर काय राहील, Aच राहील. का बरं, युनियन मध्ये दोघांमधले मेंबर्स राहायचे, मग A मध्ये जे मेंबर्स आहेत ते ह्या A मध्ये पण तेच मेंबर्स आहेत, त्यामुळे दोघांना एकत्र केलं तरी काय राहील बच्चों लोग, Aच राहील. आणि बच्चों लोग A युनियन A चं युनियन केलं एम्प्टी सेट सोबत, A चं युनियन केलं आपण एम्प्टी सेट सोबत, तर एम्प्टी मुळे कोणी मेंबर वाढणार आहेत का, एम्प्टी मध्ये काय असतं, काहीच नसतं, त्यामुळे A चं युनियन एम्प्टी सोबत केलं तरी काय राहणार आहे बच्चों लोग, Aच राहणार आहे. कारण का, युनियन मध्ये आपण दोघांमधले मेंबर्स घेतोय, A मधले मेंबर घ्यावेच लागतील, एम्प्टी मधनं काही नाही मिळणार आहे, पण A चे मेंबर आहेत आपल्या युनियन मध्ये, त्यामुळे A युनियन एम्प्टी इक्वल टू A. A युनियन A इज ऑल्सो A. बच्चों लोग A युनियन A कॉम्प्लिमेंट काय असणार आहे, युनिव्हर्सल सेट असणार आहे. A is subset of A union B, B is also subset of A union B. If A is subset of B, if A is subset of B, then A union B is what, B. आणि A union B केलं काय, B union A केलं काय, काय असणार आहे बच्चों लोग, सेमच असणार आहे. तर बच्चों लोग ह्या होत्या प्रॉपर्टीज ऑफ युनियन ऑफ टू सेट्स. तर बच्चों लोग ऑपरेशन्स ऑन सेट्स मध्ये आपण दोन ऑपरेशन शिकलो, एक त्यांचं इंटरसेक्शन करायला शिकलो आणि एक त्यांचं काय, युनियन करायला शिकलो. बच्चों लोग ऑपरेशन्स ऑन सेट्स मध्ये आपण शिकलो काय, तर त्यांचं युनियन करायला आणि त्यांचं इंटरसेक्शन करायला. बच्चों लोग पुन्हा एकदा नव्याने आपण रिपीट करूया. सांगा मला, A इंटरसेक्शन B पण लिहूया आणि काय लिहूया, A युनियन B पण लिहूया.
मग चलो इंटरसेक्शन मध्ये कोणते मेंबर्स टाकायचे, युनियन मध्ये कोणते मेंबर्स टाकायचे. आता युनियन हे कसं आहे, वरून मेंबर टाकला की त्याच्यात पडणार आहे, त्यामुळे याच्यामध्ये बच्चो सगळे मेंबर्स त्याच्यामध्ये भरतात. हा सेट युनियनचा सेट कसा असतो, नक्कीच मोठा असतो का बरं, दोघातले मेंबर्स येतात, सगळे मेंबर्स येतात. आणि इंटरसेक्शन मध्ये काय होतं बच्चो, दोघांमधले फक्त कॉमन मेंबर्स येतात. इंटरसेक्शन मध्ये फक्त कॉमन मेंबर्स कोण आहेत, 4, 5, 6 दोघंकडे आहेत, 4, 5, 6 दोन्हीकडे आहेत. युनियन मध्ये बच्चो युनियन मध्ये काय येतात, दोघांमधले मेंबर्स येतात, ए चे पण येतात, बी चे पण येतात. इंटरसेक्शन मध्ये फक्त कॉमन येतात, दोन्हीकडे कॉमन असणारे मेंबर्स कुठे जातात, इंटरसेक्शन मध्ये. युनियन मध्ये मात्र सगळे मेंबर्स येतात, पहिल्याचे पण सगळे 1 2 3 4 5 6 आणि दुसऱ्याचे पण सगळे 4 5 6 7 8 आणि 9. तर चलो इंटरसेक्शन मध्ये फक्त कॉमन मेंबर्स आणि युनियन मध्ये टाकायचे आपल्याला, युनियन मध्ये टाकायचे सगळे मेंबर्स. चलो हे आपण ऑपरेशन्स ऑन सेट्स ज्याच्यामध्ये काय शिकलो, इंटरसेक्शन म्हणजेच काय, कॉमन मेंबरचा सेट. आणि अजून काय शिकलो, युनियन मध्ये काय, तर दोघांमधले सगळे मेंबर्स याच्यामध्ये येतात. मग चलो चला पुन्हा अजून आपण थोडीशी थेअरी पुढे कंटिन्यू करूया. चलो समजा सेट ए मध्ये मेंबर्स आहेत समजा 6 7 8 9 10 11 12 एवढे मेंबर्स आहेत. मग चलो सेट बी मध्ये समजा मेंबर्स आहेत 3 4 5 6 आणि 7 एवढे मेंबर्स आहेत. ए सेट 6 7 8 9 10 11 12 या मेंबर्स आहे आणि बी सेट 3 4 5 6 7 या मेंबर्स आहे. तर बच्चे लोक जर मी असं लिहिलं नंबर ऑफ ए तर याचा अर्थ घ्यायचा सेट ए मध्ये किती मेंबर्स आहेत ते. नंबर ऑफ ए सेट मध्ये किती एलिमेंट्स आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7. तर नंबर ऑफ ए म्हणजेच काय, सेट ए मध्ये किती एलिमेंट्स आहेत तो नंबर ऑफ ए मध्ये किती एलिमेंट्स आहेत बच्चे लोक, तर 7 आहेत, 1 2 3 4 5 6 7 नंबर ऑफ ए. तसं नंबर ऑफ बी सांगा मला, बी सेट मध्ये किती एलिमेंट्स आहेत. बी सेट मध्ये किती एलिमेंट्स आहेत बच्चे लोक, 1 2 3 4 5. नंबर ऑफ बी मीन्स नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी. सेट बी मध्ये किती एलिमेंट्स आहेत, तर किती आहेत बच्चे लोक, 5 आहेत. नंबर ऑफ बी. तर याचं मिनिंग काय घ्यायचं, नंबर ऑफ ए असं लिहिलेलं आढळलं की नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए. याचं मिनिंग काय घ्यायचं, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी. बच्चे लोक आता मी या दोघांचं युनियन पण करतो आणि इंटरसेक्शन पण घेतो. बच्चे लोक चला ए इंटरसेक्शन बी घेऊया आणि एकदा ए युनियन बी घेऊया. ए इंटरसेक्शन बी आणि ए युनियन बी. बच्चे लोक चला ए इंटरसेक्शन बी. इंटरसेक्शन मध्ये कोणते मेंबर्स येतील बच्चे लोक, फक्त कॉमन मेंबर्स येतील. कोण आहे कॉमन मेंबर्स इथे, 6 आहे आणि 7 आहे. इथे पण 6 आहे 7 आहे. 6 आणि 7 हे काय झाले बच्चे लोक, कॉमन मेंबर्स. तर ए इंटरसेक्शन बी मध्ये कोण आलं, 6 आणि 7. आणि ए युनियन बी करा बच्चे लोक, ए युनियन बी. ए युनियन बी मध्ये काय, ए चे पण सगळे मेंबर्स, बी चे पण सगळे मेंबर्स. त्यामुळे मी आधी बी चे लिहून घेतो, 3 4 5 6 7 3 4 5 6 7. नंतर 8 9 10 8 9 10 11 आणि 12. चलो सेट ए सेट बी. सेट ए चे मेंबर्स नंबर ऑफ ए, सेट बी चे मेंबर्स नंबर ऑफ बी. नंतर ए आणि बी चं काय केलं आपण, इंटरसेक्शन. ए आणि बी चं काय केलं, युनियन. इंटरसेक्शन मध्ये कोणते मेंबर्स जातात बच्चे लोक, फक्त कॉमन मेंबर्स. युनियन मध्ये काय, सगळे दोघांमधले सगळे, फक्त रिपीट होऊ द्यायचा नसतो. बच्चे लोक मला सांगा नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे.
नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहेत? तर बच्चो बघा ए इंटरसेक्शन बी मध्ये किती एलिमेंट्स आहेत? तर 2 आहेत. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी मध्ये किती एलिमेंट्स आहेत? तर 2. आणि नंबर ऑफ ए युनियन बी मध्ये किती मेंबर्स आहेत? बघा नंबर ऑफ ए युनियन बी मध्ये किती मेंबर्स आहेत? तर ए युनियन बी मध्ये मोजा बच्चो 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ए युनियन बी मध्ये किती मेंबर्स आहेत? तर 10 आहेत. नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू व्हॉट? 10. बच्चो सहज म्हणून करा. नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी करा बरं किती येतं? नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी करा. बच्चो नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी केलं तर ते येतं 7 प्लस 5 इक्वल टू किती येतं? 12 येतं. बच्चो नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी प्लस नंबर ऑफ ए युनियन बी करा बरं. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी आणि नंबर ऑफ ए युनियन बी करा. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी मध्ये बच्चो मेंबर्स आहेत 2. नंबर ऑफ ए युनियन बी मध्ये मेंबर्स आहेत 10. दोघांची सम किती आली? बच्चो एक साधं लॉजिक करतोय बघा तुम्हाला की नंबर ऑफ ए आणि नंबर ऑफ बी ची जी ऍडिशन आहे 7 प्लस 5 किती होतं? 12. आणि नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी आणि ए युनियन बी ते पण काय होतात बच्चो 2 आणि 10. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी नंबर ऑफ ए युनियन बी दोघांची सम केली तर ती पण काय येते? 2 प्लस 10 किती येते? 12च येते. एक साधं रिलेशन आपल्याला पाहायला भेटतं बच्चो. नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी. चलो नंबर ऑफ ए मध्ये जेवढे मेंबर्स आहेत, नंबर ऑफ बी मध्ये जेवढे मेंबर्स आहेत त्यांची ऍडिशन म्हणजे थोडक्यात काय? नंबर ऑफ ए युनियन बी मध्ये नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. ए युनियन बी मध्ये जेवढे मेंबर्स आहेत, ए इंटरसेक्शन बी मध्ये जेवढे मेंबर्स आहेत ते त्यांची सम आणि यांची सम कशी असते बच्चो? सेम. नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी इक्वल टू नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. त्यामुळे बच्चो पुढे तुम्हाला हा असा फॉर्म्युला तयार झालेला दिसतो. कोणता? नंबर ऑफ ए युनियन बी, नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी. या प्लसला इकडे शिफ्ट केलं तर होईल मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. चलो हा फॉर्म्युला तुम्हाला बुक मध्ये सापडेल. नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा फॉर्म्युला आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.4 सॉल्व करायला लागणार आहे. वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करायला सुद्धा हा फॉर्म्युला मदतीचा आहे. म्हणजे हा फॉर्म्युला आला कुठून? तर काय नाही, मी 2 सेट घेतले, नंबर ऑफ ए लिहिले, नंबर ऑफ बी लिहिले, त्यांचं इंटरसेक्शन केलं, त्यांचं युनियन केलं, त्याच्यातले पण नंबर्स लिहिले, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, नंबर ऑफ ए युनियन बी. आणि आपल्याला काय रिलेशन सापडलं? नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी केलं तर 7 प्लस 5 12 दिसलं. आणि नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी प्लस नंबर ऑफ ए युनियन बी केलं तरी ते काय दिसलं? 2 प्लस 10 काय दिसलं? 12 दिसलं. म्हणजे थोडक्यात आपल्याला रिलेशन मिळालं सिंपल. नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी इक्वल टू नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी प्लस नंबर ऑफ ए युनियन बी. युनियन मधले आणि इंटरसेक्शन मधले तर ह्या दोघांची सम आणि ह्या दोघांची सम कशी असते? सारखी असते. त्यामुळे फॉर्म्युला काय तयार झाला? नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू याला तिकडे शिफ्ट करून दिलं, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. तर बच्चो हा फॉर्म्युला सुद्धा काय की आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.4 सॉल्व करायला लागणार आहे. तर बच्चो पुढच्या लेक्चर मध्ये काय करूया? मग प्रॅक्टिस सेट 1.4 ला स्टार्ट करूया. हॅलो फ्रेंड्स, जर हे माझं व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर हा व्हिडिओ काय करा? लाईक करा. बच्चो आपलं जे चॅनल आहे बच्चा क्लासेस याला काय करा? सबस्क्राईब करा. म्हणजे पुढच्या व्हिडिओ लिंक्स तुम्हाला अवेलेबल होत राहतील. आणि बच्चो जे तुमचे मित्र आहेत 9वी मध्ये शिकणारे इतर रिलेटिव्स त्यांना सुद्धा अभ्यासाला काही ना काही मटेरियल असलं पाहिजे अवेलेबल. म्हणून काय करा? हा व्हिडिओ तुम्ही त्यांना शेअर पण करा. तर बच्चो भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये.